गाईज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल. सो गाईज गुड मॉर्निंग. उठलो आणि चाललो होता कॉलेजला. सर्वेश आले जायला चालले डायरेक्ट रई चला चाललो कॉलेजला नंतर भेटूया त्यांनी. सो गाईज आता गाडीत बसलो. सर्वेश भाईचे सर्वेश भाई आपल्याला 10 दिवसानंतर दिसले भाई. कारण की मी पण ना कॉलेजला गेला ना तो पण गेला. आता डायरेक्ट 10-15 दिवसात भाई डायरेक्ट आल्यावर आणि बोलतो कॉलेजला जायचं ना बोलतो मला सांगतं. काहीच मी वेळा कुठल्या अवतारात आलेलो आहे चट्टी वयाला गेलो मी. तर कॉलेजवालेमधील बाळा हे की तुझी फीस तू नको येऊ कॉलेजला अशा अवतारामध्ये गेला. डील मला भेटायला येईल मी डीलला भेटायला जाऊ. सो काहीच चाललो आता कॉलेजला. चला आता नंतर बघू काय सीन आहे. सो गाईज आता कॉलेज सुटले आणि आता कॅफेमध्ये आला. कॅफेमध्ये काय खाता बघा उपास हायजेनिक फूड गाईज उपास आहे म्हणून कॅफेमध्ये. आणि हा कॅफे आहे गाईज कॉलेजचा. आणि इथं पाहिजे त्या नॉन चिकन बिकन सगळं भेटतं. आणि भेटायला काय नाही त्याला खूप टाइम लावतात. खूप जास्त टाइम लावतात. काल किती वेळ थांबलेला सांगितलं. परवाच्या दिवशी 15-20 मिनिटं थांबलेलो फक्त नूडल्ससाठी. हक्का नूडल्स खूप टाइम लागतात असं नाही. सो गाईज आता इथे फ्रूट सॅलड घेतलं. उपास आहे म्हणून आज संकष्टी आहे. तर गाईज या खायला मी पण खाता होता. बाकी फळं आहेत बरीच इंजॉस. सो गाईज मग कशी आलो कॉलेजची घरी आणि पेपर दवलं आणि आज उपास आहे म्हणून पप्पानी मस्त की बाबा साबुदाण्याची खिचडी बनवले गरम गरम. गाईज मम्मी नाही मम्मी तिथं गेले. आता काहीतरी दुसरा आयटम असता तर असं एक खिचडी खाता तर भूक लागला जाम. बट मग अशी आलो घरी नाश्ता केला 3-4 वाजला घरी यायला. आणि काय ना मग झोपलेलो जरा. मग उठलो मगाशी आणि आम्हीच त्यांचा फोन आला बोलता आजीचा बड्डे आहे. मला आठवण म्हणजे काय रात्रीने आठवण नव्हता बरं. आता केक कापायला जायला जाईन बरं आज. आता फोन केला होतं केक कापायला आहे. आता चालल्या तिकडंच तर बरेच दिवसांनी भेटतील ते पण. चला आता फेस 1 झाल्या. चलो गाईज फेस 1 गाईज. आता इथं आलं रिव्हर साईडवर आणि व्हायचा बड्डे. हॅपी बड्डे. हात दाखव हॅपी बड्डे. आभार 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 आभार. ए शालन भाई मित्रमंडळ. आयुष भाई काय बोलतं. काय नाही मित्रांनो पैसे जमा करत जर गरीबी आले म्हणून उभे आहेत. कालोगे रास कालोगे कारण ते शेड आहे म्हणून त्यामुळे कालोग येतं. आणि जाता केक आणला बघू तर पुढे काय विषय. सुजल ना का सुजल कुठे केक खाल पण जरा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर टू यू. आयुष अरे फोन यो म्हणा ना भेटणार ना आपल्याला. यो म्हणा ना यो काय केक खाता गाईस. यो जे तुझा उपास सॉरी टाकू नको. बरायस उपास बरायस जाणार कोण आहे बरायस के शिवम तू बरायस के पडके बरायस के आयुष. कापले आता. सो गाईज आता आलो घरी म्हणजे आलो आणि देवाच्या पाय पडला संकष्टी आज. काय बोलताय बोल काय. आता उपवास सोडला तुला थांबलो तर तू आता बड्डेला गेले. मग आता पप्पा अंकल तुझं होतं बड्डेला गेले. पाय बरं आहे का हा पाय. आलो डॉक्टर गाईज आई भरलेली इथं. काय होतं आपण जेवलं एकदम व्यवस्थित जेवलं का? आता चतुर्थी झोपली. आणि गाईज इकडे थँक्यू ब्रो. हे गाईज काय बोलतं. हॅलो गाईज गुड नाईट गाईज. छोटली ए छोट्या ए बघ मावल तर बघ काय
काय काय हा आश 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 ऐ ऐ हे बघ काहीच आता बसले उपवास सोडायला संख्यांचे तर बस झाली उपवास सोडायला काही ही भाजी आवडत द्यायची उपवास सोडायला आणि इथं कापडाची भाजी काही चालायची जेवायला पापड मिठा कांदा भाजी लाडू मोदक असं ते आणि वरण भात मस्त की काहीच आता उपवास सोडतो या जेवायला. The next day. काल उपवास सोडला आणि घरी आलो तर झोपलो लगेच जरा टायमान काय 11 वाजेपर्यंत झोपलो लवकर झोपलो काल. मग काल म्हणजे आज ब्लॉग न टाकला कारण की छोटा होता शॉर्ट होता जास्त मोठा नव्हता म्हणून टाकला ना. तर काही उठलो टाईम झाला बराच उठलो चहा नाश्ता केला जेवलो पण आणि असंच बसलो लोलो होतो. टी शर्ट पण आता जस्ट घातल्या ब्लॉग चालू करतो म्हणून. तर गाईज गुड आफ्टरनून. हा डे 2 आहे. काल डे 1 होता ब्लॉगचा. तर हां कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करतो कारण की ब्लॉग छोटा होता तर आज याला मोठा करू ब्लॉगला वाढू. तर आज काहीच काम चालू आहे इकडे कसला माहिती आहे का माती टाकायचं अख्खे रस्त्यानं कारण की जायला रस्ता नाही इथं जायला आहे चालत पण गाडी जायला नाही आपला माल बी द्यायला जागा नाही सामग्री द्यायला त्या म्हणून आता आज माती टाकायची अख्खी लोक आज अख्खा रस्ताच बनवायचा आहे खरा म्हणजे कारण की आता स्लॅब ठोकून होईल जाईल 2-3-4 दिवसात पकडायची असती जसे 5 दिवसात पकडा तर 5 दिवसांत स्लॅब ठोकून होईल. मग मटेरियल लागेल म्हणजे गाडी बोलवायला लागेल मटेरियलची त्यासाठी रस्ता लागेल चांगला. तर आता तिथं रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे करायचं आहे माती टाकायचं आहे. तर थोड्या वेळ येतात ट्रॅक्टर्स तर पलटी करू रस्ता चांगला झाला का माल मागू तर ट्रॅक्टर येतात थोड्या वेळात तिकडेच जाऊ नंतर मग आपण पण ट्रॅक्टर आले आता आणि कोच्याला काही तिथंच पडला पहिला दुसरा पहिला तिकडं पडले जे पलटी गेले दुसरा इथंच मधीनच कोचा आला तिथं अटकला इकडे होते साईडशी जाईल ना इथून काहीच कोचा होतो काय आणि मस्त म्हणजे डगर आलं मस्त मोठं तो ट्रॅक्टर निघला आता JCB आणणार आहे तो JCB आली मस्त डगर आहेत बघा मोठा यान खड्डा आहे यान इस साइड मारो इथं खड्डा आहे ही डगरा त्यान दिल तर बरं होईल. हो थांबा भाई बघता आता पाणी नको बरोबर पाणी पर्यंत येऊ पण असा होईल येऊ आता इथं काम चालू आहे परत तिकडे ट्रॅक्टर अटकवतो फुल म्हणजे बेकार 2 ट्रॅक्टरचं येतं वेस्टच गेला. आता या साईडची आहे ना डेअरी आपल्या तिकडून मागून आणला म्हणजे आपलं घर इथे तर इथून पहिले आपल्या गाड्या यायच्या इथून मालविलाच्या. तर यो पण इथं अटकला आता ताप
गाईज आता ह्या डगन मोठी होती मस्त. आता काही इथं जी ओली आहे ती भाराची आहे. डायरेक्ट समोरशी जिओ सगळा क्लिअर होईल समोरशी असं हो थांबतं. तर इथून असं नाही तिकडून ते येतच ना काहीच इथून थांबतं. तो काही तिथं काम करत होता इथं बसले आणि जेसीबी आणायला येतो. जेसीबी येणार आहे तेवढ्यान आपलं फॅमिली मेंबर भेटलं. काही नाव काय तुझा? निवेश. ब्लॉग बघतं की माझं कसं वाटतं? मस्त. यो बघतं मग तू याला सांग यो बघल ना आता बाई बघशील ना तू तू बघतं का? डन बघतं का तू? नाही. बघ मग याला माहिती आहे बघ. कितवीला? मी 7वीला. 7वीलाच कमी सगळं नाही. मग 4वी, 5वी. भारी मित्र म्हणजे तुझा भाऊश आहे. भाऊस आहे के हे पण भाऊश आहे. असं बारा काम आहे. करा करा मजा करा. आम्ही कामं करतो बघी बघ जेसीबी आली. तुमची तेच कामं. करा करा मजा करा. बाकी ब्लॉग भारी वाटतात ना आपलं. चालेल मग ब्लॉग बघ बाकी रोज पाहतो रोज बघतोस ना. हां ठीक आहे. लाईक करा. हां व्हिडिओ मी बघलेली. खाली खाली काय बोलता? पावडर मारली. हां चल मग आता काम चालू आहे नंतर भेटू. करा मजा करा बोरानो. काही जाता जाऊन जेसीबी आली धक्का मारायला. यो पण इथं बसले आणि हे ट्रॅक्टर आहेच ना असताना वर्षी. हा तर बरेच तर काही काय करतो तो पण इथं या झाल्यावर ट्रॅक्टर आता यो बाराचा आहे. खरारा बाबा खरा यो पण आता की करतं. सो गाइस द स्ट्रगल इज रियल. आता मी ट्रॅक्टर चालतो. मोरला भाई आता मोरला बघा फालका 3 पेरा जसे वेळेला 3 पेरा ट्रॅक्टर काराला. काहीच पालका खाली शाला दुःख काय खतम नाही होता बे. दोन रस्त्याने ट्राय केला काही ना. आता नवीन रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. नए रस्ते से जाएंगे गाइस. आता कटाल्यावर आज सारखे बाई ट्रॅक्टर जायचा बरं कुठं वरती काय सांगत हा कटाल्यावर आज बेकारवाला तर नवीन रस्ता बनवतो. कंटाळायला बाहेर आज बघतो ट्रॅक्टर जावं जमतं का. गेअर इथे येतो ट्रॅक्टरचं. यो रिवर्स यो पहिला यो दुसरा तिसरा चौथा बोल पहिला इकडं बघा दाखवलं. पहिला कालच्या आईला लगेच न्यूट्रल झाली गाडी. तिसरा नाही माग जाऊ दे. पहिल्या ठेवले होते बाई. इथे सिस्टमच वेगळं आहे. डबलचा नाव काही समजलाच ना काय. दोन्ही साईडला दाबाचा. एक साईडला दाबला दोन्ही खालती जाणारच. चाललो आता घरी. पप्पा घरी का
आणि न्यू रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. तो काम मला नंतर दाखवतो. मग अशी घरी गेलो आणि इथं जाऊन ट्रॅक्टर भरले. ते टाकायचं त्यांना भरलं वाटतं आणि रस्ता काही नाही वाटतं नवीन तोच झाले वाटतं. झाले कधी शिरला पाहिजे. ओ भाई कधी शिरला चूक शिरली छोटूकशी. तर आता इकडं आल्यावर पुन्हा नवीन रस्ता नाही जुनाच रस्ता झाला अजून नाही समजा नाही इथून पण नवीन आहे का पुन्हा जर ट्रॅक्टर फिरताना म्हणजे आता इथून आपला माल येऊ शकते. या रस्त्याने 3 ट्रॅक्टर आहेत. 1 2 तिसरा रोडावर राहिला माझ्या छोटूकचा काय पप्पा छोटूकचा बागो ट्रॅक्टर आहे बागो. गाईज येऊन न्यू रस्ता आहे. तिसरा वर्षी भरून आला गाईज परला असतो. नवीन रस्त्याने जाणार. अरे जाऊ दे मामा. पलटी काहीच काम करून दिलं पहिलं मला. बाकी रस्ता असा आहे वर्षी जो नवीन. तो काही मगाशी आलो घरी परत आणि जेवायला लागतं माणसाला भूक लागतं म्हणून जेवायला त्यासाठी बनवायला पण लागतं. तर मग मी ना घरान गाईज कामं करो कामा मच्छी चालतो बघा जेवायला गाईज जेवायला मच्छी चालचा कार्यक्रम चालू आहे. मम्मी कावायचं ना कावा ना तर काय बोलता तो गाईज मम्मी कावेल ना कावेल जेवायला शिकायला लागेल. मम्मी महिनाभर राहिली तर म्हणून मच्छी चालता होता तर काहीच नंतर करतो. तो काहीच आता मच्छी फ्राय झाली कारण दुसरी मच्छी ठेवली आता बोंबील आणि एक साईडला मच्छीचा रस्ता आहे. वाव आहे ना वाव इथं वाव शिजते आणि त्यात बोंबील फ्राय होतात आणि मच्छी काढली मस्त काढून झालेली आहेत. आता इथे बोंबील येतात आणि गाईज ही प्रोसेस आहे. बोंबील पहिले पिठान मग रव्यान पिठान काही करा मग टाकाचा. तर याची प्रोसेस चालू आहे आता. क्वालिटी सो गाईज मगाशी मच्छी फ्राय केली आणि जेवलो मस्त की पोट भरून म्हणजे अर्धीच भाकर आली अर्धी भाकर म्हणजे पोट भरला. तर गाईज काही नाही आज तेच काम होतं रस्त्यात आम्ही गेलो ना परत कारण की घरात पण नव्हता लिली पण होती आणि संध्याकाळचा टाईम होता आग्रात पण केली ती 2 दरवाजे सगळं उघडं होतं. तर तिकडे गेलो ना रस्त्याचं काम झाले होते काय दाखवलं का तेवढं झाले म्हणजे मटेरियल काय असेल तो येईल येते कारण की स्लॅब भरायला घ्यायचं आहे 2-3 दिवसांनी काही 3-4 दिवसात. तर त्यासाठी त्याचं मटेरियल फटाफट मागवायला लागेल. तर काहीच बाकी काही नाही करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड. असा वाटला हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट शुभरात्री बाय.